मग पप्पे मधुबाई काय बोलू राहिले? नाही काही नाही. काही नाही. ते आप्पा हे ते भेटले तिथं, ते आलते ना. ओहो ते का ते पप्पे दादा गप ना, आप्पा सांगा. बसा रे, कमून चिडून राहिली तिला? साखरपुडा ठरला ना तिचा. मग परागरावाला नाव हाक मारता येईल का आता? तेच म्हणेल ना. आप्पा बरं ते जाऊ दे. बरं काय म्हणून राहिले तुझे ते तुझे परागराव? आप्पा ते काय म्हणले का, ते त्यांच्या प्रिन्सिपल सरांना सांगणार आहेत पठारे सरांशी बोलायला PhD बद्दल. मग मिस केलं ती. वा वा वा, काय सांगू राहिलो तुम्ही? जमला का नाही? हा, मी म्हणलो होतो ना तुला, मधुबाईकडे गेले की सगळं नीट होणार. हा, झालं तुझ्या मनासारखं. आता अभ्यासाला लागायचं. हा, हे तारखेचं कसं करायचं मग? तारीख 19 ठरवायची की 23 साखरपुड्याची? तुम्ही सांगा ना कोणती ठरवायची, 19 का 23? ठरवायचं काय, त्या जी जवळची ती ठरवून टाका. मग 19 फिक्सच करून टाकू ना. ठरले का मग? जमलं मग. होय पप्पे, मग 19ला पप्पीला काय अडचण नसन तर साखरपुड्याच्या तयारीला सुरुवात करा. होय, हा, आणि एकदा सगळेजण विचार करून ठेवा कोणाला काय पाहिजे काय नाही. होय, आत्ता तरी मला माझी PhDच हवी आहे. पर्या, काल काय मज्जा आली माहितीये तुला? आई शपथ, म्हणजे नगरमध्ये इतका सुंदर प्रतिसाद असेल एक्झिबिशनला मला खरंच माहिती नव्हतं. काय गर्दी होती माहितीये यार, नगरमध्ये ट्रेंड आहे बॉस. हा, मग तुला काय वाटलं? नगर म्हणजे काही खेळ नाही राहिलाय आता. अरे ते माहितीये रे मला. पर्या ऐक ना, मला ना तुझी मदत हवी आहे. कशाबद्दल? ओके, माझ्या डोक्यात ना एक कल्पना आहे. मला फॅशन बुटीक उघडायचंय. कशी वाटली आयडिया? नाही म्हणजे वाईट नाही तशी, ऍक्च्युली भारी आहे, चांगली आहे. हो ना? हा,